शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैशांचे वितरण करण्यात येत आहे. तसंच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. सर्व काही बातम्या बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. पहिले शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. आज म्हणजेच की 13 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात. कर्जमाफीचे निकष किचकट नसतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील निकष फार किचकट नसतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून पर्यंत होणार आहे. नमो शेतकरी पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देशातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून त्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठवडाभरामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत आवश्यकता असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार पुढे बघूया. गत खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना 1091 कोटींची मदत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या अर्थसंकल्पाला ना अर्थ ना संकल्प, कर्जाचा डोंगर, घोषणांचा पाऊस. जयंत पाटील यांची सरकारवरती जोरदार टीका बघायला मिळत आहे. या अर्थसंकल्पाला ना अर्थ ना संकल्प असा आरोप जयंत पाटील यांनी सरकारवरती केला आहे. देशात धान्य उत्पादनामध्ये 44% वाढ. मागील 10 वर्षातील स्थिती. देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली माहिती. 550 कोटी अनुदान वाटपासाठी हालचाली. केंद्र सरकारकडे तिसऱ्या हप्त्याची मागणी. शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान मिळणार. कृषी विकासासाठी सुरू असलेल्या अनेक योजनांचे अनुदान जमा होण्यास सुरुवात. कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्या, अन्यथा 2029 मध्ये पराभवाचा सामना करा. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती भक्कम. मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत अडचणीत ही मार्ग काढण्याची क्षमता आहे, कारण हे आर्थिक शिस्त पाळणारे राज्य आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. खत विक्रीतील गैरप्रकारांवरती कडक कारवाई. अनियमितता आढळल्यास विक्रेत्यांचे परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय कृषी मंत्र्यांनी घेतला. अजित पवार अपघात प्रकरणामध्ये सरकारची कोंडी. अमित देशमुखांचे सरकारला गंभीर प्रश्न. सरकारला कोंडीत काढत अमित देशमुख यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे. राज्यात तापमानामध्ये मोठी वाढ झाली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. गॅस टंचाईवरती सरकार मौन का? राज्यामध्ये चूल वेचण्याची वेळ. वस्तुस्थिती स्पष्ट करा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये सरकारवरती टीका केली आहे. राज्य सरकार गॅस टंचाईवरती मौन का असा प्रश्न. लाडकी बहीण योजनेमधून 1,05,00,000 महिला अपात्र. रोहिणी खडसे यांची सरकारवरती जोरदार टीका. सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमधून 1,05,00,000 महिला अपात्र होणार असल्याची माहिती समोर आली असून यावरून आता रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं बघायला मिळालं. यंदा मान्सून घाम फोडणार. जागतिक हवामान संघटनेकडून पहिला अंदाज. अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवरती अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. वीज दर कमी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा. राज्यातील घरगुती तसेच औद्योगिक वीज दर आता कमी होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला 78 टीएमसी पाणी. दुष्काळमुक्तीकडे वाटचाल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू असून नदीजोड प्रकल्प देखील वेगाने पुढे जात आहेत. एसटी महामंडळामध्ये लवकरच महाभरती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान परिषदेमध्ये माहिती. लवकरच आता एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची महाभरती होणार असल्याची माहिती.
राज्यात 126 कारखान्यांची धुराडी बंद, 95 लाख टन साखर उत्पादन, सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूरचा, यंदाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांना फसवणाऱ्या ठगाला अटक करण्यामध्ये आले असल्याची माहिती. बीड जिल्ह्यातील प्रकरण, एकाला अटक. रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट, 2 प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी तसंच अपघातावरती देखील चर्चा. सध्या जर बघायला गेलं तर रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. 5 लाखापर्यंत कर्जमाफी आणि 1 लाखांचे प्रोत्साहन द्या. 2 ऐवजी 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये नव्हे तर 1 लाख रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी आता करण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे. आकड्यांवरती बोला, अफवांवरती नाही. अर्थसंकल्पावरील टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे जोरदार प्रतिउत्तर. शेतकरी, महिला, पायाभूत सुविधांसाठी मोठ्या तरतुदींचा दावा. अभ्यास न करता बोलून सभागृहाची दिशाभूल करू नका, अशा पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रतिउत्तर दिले. व्यवसायासाठी घरगुती गॅस वापरणाऱ्यांवरती फौजदारी. बीडमध्ये छापेमारी, 3 हॉटेलमध्ये आढळले घरगुती गॅस सिलेंडर. काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क. महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार. सुनेत्रा पवार यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये देखील आता राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटर स्थापन होणार. आंबा काजू उत्पादक संकटामध्ये, राज्यात नैसर्गिक आपत्ती घोषित करा. राजू शेट्टी यांची मागणी. राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवरती राज्यात नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो क्षण आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक योजनांचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून आता या पाठपाठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता जमा होणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वाटपासाठी निधीला मंजुरी देण्यामध्ये आली आहे. आणि फक्त नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिला केवळ गृहिणी नाहीत तर त्या शेती व्यवसायातील खऱ्या उद्योजक. महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरणावरील चर्चासत्रामध्ये पंकजा मुंडे यांचे अभ्यासपूर्ण भाषण. ऊर्जा संकट, अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकारचे देशहिताला सर्वोच्च प्राधान्य. मोदी यांचे प्रतिपादन. ऊर्जा संकट तसंच इतर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं मोदी यांनी आवाहन केलं. यंदा उष्णतेच्या सर्वाधिक बसणार झळा. सध्या जर बघायला गेलं तर वातावरणात सातत्याने बदल बघायला मिळत आहे. त्यातच यंदा उन्हाळा आतापर्यंतच्या उन्हाळ्यांमधील सर्वाधिक तापमानाचा ठरण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान. खत विक्रीत अनियमितता, परवाने निलंबित होणार. खत विक्रीत अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने 15 दिवसांऐवजी 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता खत विक्रेत्यांना कडक इशारा. LPGचा पुरेसा साठा उपलब्ध. अफवांवरती विश्वास ठेवू नका. प्रशासनाचे आव्हान. सध्या जर बघायला गेलं तर LPGचा साठा पुरेसा असल्याची माहिती समोर आली असून अफवांवरती विश्वास ठेवू नका असे आव्हान. कर्जमाफीचे निकष आता किचकट नसतील. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्जमाफी संदर्भातील निकष फार किचकट असणार नाहीत असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. राज्यातील 21 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता. राज्यातील काही भागामध्ये उन्हाचा चटका आणि काही भागांमध्ये पावसाला पोषक हवामान होत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून सतर्कतेचा इशारा. मोठा दिलासा. भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी देण्यामध्ये आली आहे. इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझ समुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिली असून भारतासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सध्या जर बघायला गेलं तर भारतासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
नागरिकांना घाबरू नका असं आव्हान करणारे पंतप्रधान मोदीच घाबरले आहेत. एलपीजी गॅस टंचाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सरकारवरती जोरदार टीका बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर नागरिकांना घाबरू नका असं आव्हान करणारे नरेंद्र मोदीच घाबरले असल्याचं राहुल गांधी यांनी आता म्हटलं असल्याचं बघायला मिळालं. बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार पैसे. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट या ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार पैसे. केळीला मोठा फटका. 1900 रुपयांचा दर 800 रुपयांवरती गडगडला. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. सौरपंप योजनेचा फज्जा. महावितरण कार्यालयाला 10 महिन्यापासून हतबल शेतकऱ्यांच्या चक्रा. मागील त्याला सौरपंप या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनाचा नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बोजबारा उडाला असून महावितरणाच्या दिरंगाईमुळे शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आज म्हणजेच की 13 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजल्यापासूनच जमा होत आहे आणि लगेच आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु हप्त्याच्या लाभासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. त्यानंतर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच पीएम किसान पोर्टलवरती तुमच्या जमिनीच्या नोंदणी अद्ययावत असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेणं आवश्यक. वाढत्या कर्जाची चिंता नको. खर्च कुठे होतो आहे हे पाहणं आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवरती हल्लाबोल. सध्या जर बघायला गेलं तर विरोधकांनी अर्थसंकल्पावरून सरकारवरती जोरदार टीका केली होती. यावरती आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना आठवडाभरामध्ये मिळणार पीक विम्याचा लाभ. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 94 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठवडाभरामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होत आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने निधीला मंजुरी दिली असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होईल आणि त्याचबरोबर आता येत्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार असल्याची माहिती समोर आली. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.